जबरदस्त क्रिकेटपटू ज्यांनी अक्ताच नुकताच सामनावीराचा पुरस्कार आपल्या नावावरती केला. ओर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. हॅलो, नमस्कार. मी समीर सावंत, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनचा कोच आहे कबड्डी संघाचा. आज ही टुर्नामेंट बघून मला खूप छान वाटलं. संदीप पाटील यांनी ही टुर्नामेंट आयोजित केलेली आहे. त्यांनी खूप खूप छान प्रकारे केलेली आहे. बघून आनंद झाला की खूप छान प्रकारे या संदीप पाटील याने ही टुर्नामेंट केलेली आहे. मस्त आहे, मजा आली. थँक्स. धन्यवाद. तर जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये, ज्या ठिकाणी हडकमोल सर यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. अनिकेत भोईर आणि निलेश गोताने यांचे 1000 रुपये टीम हमरापूर संघासाठी आलेले आहेत. ते सहयोग किनी यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. सहयोग किनी यांना आम्ही 1000 रुपये म्हणजे अनिकेत भोईर आणि निलेश गोताने यांनी आमच्याकडे सुपूर्द केलेले आहेत. त्यांची अशी इच्छा आहे की ती सहयोग किनी यांनी तुमच्याकडनं स्वीकारायचं आहे. धावा झालेल्या आहेत मला वाटतं 1-1. हो, वेल प्लेड. आपल्याला अनिकेत भोईर आणि निलेश गोताने यांच्याकडनं 1000 रुपये. वेल प्लेड. कीप इट अप, गो अहेड. निर्धाव चेंडू पडतोय. पुन्हा एकदा चेंडूला तटवलं जातं. 1 रन पडून काढली जाते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. हो, ओके. किती? 2. आणि किती बडी बाद झालेत? 1 बाद 2. राकेश काटोले. यावेळेला मात्र चेंडूला मिड विकेटच्या दिशेने टोलवलं जातं. 1 रन पडून काढले. ते एका धावेपेक्षा जास्त काय मिळणार. चौकार, खणखणी दणदणीत असा चौकार. मेघन प्रेक्षकांना पुन्हा एकदा संधी आहे. संदीप भाऊ यांचे 1000 रुपये तर आहेतच, परंतु समीर सावंत मॅन फ्रॉम रत्नागिरी यांच्याकडनं पण झेल घेतला तर समीर सावंत यांच्याकडनं 1000 आणि SP यांच्याकडनं 1000 रिव्ह्यू घेतलेला आहे. ओ अंपायर, ओ रिव्ह्यू.
झाला काय प्रॉब्लेम? निर्धाव चेंडू. रुपेश पवार, तरुण तरफदार, यंग अँड डायनामिक कार्यकर्ते, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे यांच्याकडनं 1000 रुपये षटकाराचे हॅट्रिक मारा आणि 1000 रुपये मिळवा. हो हो हो. अंपायर रिव्ह्यू घे तर एक नंतर ना. आता किती वाजलेत? 5 मिनिटं राहिलेत. जेव्हा 1 वाजेल, बरं हा सामना संपला की पुढील सामन्यासाठी रिव्ह्यू वगैरे बंद. पंचांचा निर्णय अंतिम राहील. यावेळेला मात्र चेंडूला सरळ साई स्क्रीनच्या दिशेने टोलवलं जातं. 1 रन पूर्ण काढले. ते दुसरी धाव घेत आहेत की काय बघूया. घ्या रिव्ह्यू. या बरा झाला अंपायर लोकांना. आमच्यावर किती लोड येतो हा ना. नॉट आउट. 2 धावा. धाव संख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 8 वर. सचिन गायकवाड यांचे सुद्धा या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या. सचिन गायकवाड यंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी, बिलोशी गावचं भूषण. लाईव्ह बघतायत. पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू सबमरीन डिलिव्हरी. चेंडू खाली राहतोय. फलंदाजाला गर्भगळीत करणारा, गुंगारा देणारा चेंडू पाहायला मिळतोय. पिन फलंदाज मैदानामध्ये जातोय रोशन लारा. धावसंख्या जाऊन बोलली धनंजय चिंचगर संघाची ती 2 बाद 8. सिद्धेश्वर कोंडले संघ निर्णायक क्षणी गोलंदाजी करतोय.
चिनगर संघावर दबाव आणतोय. चिनगर संघाची नाकाबंदी करण्याच्या प्रयत्नामध्ये सिद्धेश्वर कोंडले संघाचे गोलंदाज राकेश काठोले ज्याने आपल्या पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा दिल्या. त्यानंतर अक्षय पाटील यांनी आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेत, 2 धावा दिल्यात आणि 1 गडी बाद केलेला आहे. पुढचा चेंडू अक्षय यांचा राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांकडे अपील केले जाते. 1 रन पडून काढले ते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 बाद 9 वर. अतिशय चिवट तिखट मारा केले जातो. धावसंख्या रोखून धरली जाते. खेळपट्टीमध्ये जी जान होती ही दमट हवामानामुळे वातावरण थंड झालेले, नमी आलेले आणि चेंडू पडल्यानंतर बॅटवर हळू येतोय. आजूबाजूला गारठा असल्यामुळे चेंडू वेगाने पळत नाहीये. महेश पाटील आणि एन्जॉय ग्रुप महेश पाटील आणि एन्जॉय ग्रुपच्या आमलेटकडे प्रचंड गर्दी. पुन्हा एकदा चेंडूला टोलवलं जाते. 1 रन पडून काढले ते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 वर. जसजशी थंडी वाढेल तसतसे आमलेटकडे गर्दी वाढेल. एक्स्ट्रा एनर्जीची गरज असेल आणि मग एक्स्ट्रा एनर्जी मिळावी म्हणून आजूबाजूला जे काय वस्तू अवेलेबल असतील तिकडे आपल्या प्रेक्षकांचे पाय वळतील. सध्या तरी चिनगर संघाची पूर्णपणे नाकाबंदी केलेली गोलंदाज कोंडले सिद्धेश्वर संघाने. यावेळेला मात्र रोशन लारा यांच्या बॅटमधनं आला आहे. दिस इज द टावरिंग अँड आउट ऑफ द पार्क. लंबाचे ताकद से भरा हुआ अजून 2 आलं का लगेच 1000 रुपये मागून घेतो तुझ्याकडून. 1 आलाय पहिला. तीन चौकार जर आले तर यंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी रुपेश पवार यांच्याकडनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची यांच्याकडनं 1000 रुपयाचं रोख बक्षीस. तिसरं षटक टाकण्यासाठी शेवटचा हाणामारीचा नंदन पाटील येतोय. धावसंख्या डीएससी चिनगर संघाची जाऊन पोहोचली ती मला वाटते 2 बाद 16. शेवटचा हाणामारीचं निर्णायक षटक नंदन आणि स्ट्रायकरला फलंदाज आहे मेघन पाटील. नंदन आणि मेघन यांच्यामधली जुगलबंदी. यावेळेला मात्र झेल उडतोय आणि अक्षय पाटील मात्र अचूक झेल घेतोय आणि मेघन पाटीलला मात्र तंबूचा रस्ता दाखवतो. तिसरा गडी बाद होतो. 3 बाद 16.
तुषार पाटील यांचं आगमन झालेले बेलोशी गावचे तरुण तळपदार यंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी. त्यांना विनंती आहे की सन्मानाने क्रीडा मंचकावर स्थानापन्न व्हायचं. तुषार पाटील मॅन फ्रॉम बिलोची. किती धाव पळून काढलेले आहेत? एकच धाव, एका धावने धावसंख्या जाऊन पोहोचली 3 बाद 17. धावसंख्येला अजूनही लगाम घातला जातोय. रुपेश पवार यांच्याकडनं 1000 रुपये, 3 षटकार 3 चौकार. हा हो ना, 2 झालेले आहेत, एकच बाकी आहे. विनीत नांगरे आलेले आहे नवीन फलंदाज. धावसंख्या 3 बाद 17. फार संत गतीने सामने पुढे सरकत आहेत. संघांना विनंती कर, पंचांना विनंती आहे की जरा स्पीडअप करा मॅच. पुढची चेंडू. यावेळेला मात्र पुन्हा एकदा जोरकस फटका पाहायला मिळतोय. 1 रन पळून काढले. ती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो की काय बघूया. दुसऱ्या धावेला गडी बाद होतोय. धावसंख्या 4 बाद 18. रन नाहीये का? बरोबर, नो रन आणि विकेट पण नाही. कारण वाडा तालुक्यामध्ये नियम आहे वाडा क्रिकेट असोसिएशनचा का चेंडू जर डॉट निघाला, विकेट किपरच्या हातात गेला तर फलंदाजाने अगदी क्रॉस केला तरी धाव मिळणार नाही. हा, 1 रन धावली. 18 झाल्या ना. मग किती चेंडू बाकी आहेत? 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. पुढचा चेंडू नंदन यांचा. निर्धाव चेंडू. नंदन राईट आर्म राउंड द विकेट. कॅच घेतली का? फलंदाज बाद होतोय. 5वा गडी. जय नांगरे. राईट आर्म राऊंड द विकेट. आणि शेवटचा चेंडू पण मला वाटते गडी बाद होतोय का निर्धाव? निर्धाव चेंडू. आणि तब्बल 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 4 बाद 18. अत्यंत दयनीय अवस्था आहे. 18 चेंडू आणि 19 धावा. नाणेफेकीसाठी आम्ही कॉल करतोय एफडीसी कुडूस आणि एसबीपी खुपरी. एफडीसी कुडूस आणि एसबीपी खुपरी नाणेफेकीसाठी विनाविलंब यायचं आहे. जायचं टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. एसबीपी खुपरी आणि एफडीसी कुडूस.
खेळतात आमच्या टीममध्येच आहे. पण ते जे एक लेजंड जो नाव असतो ना, लेजंड आणि गोट बोलतात ना जरा, तो मुदसर पटेल गोटच आहे आमच्या टीमचा. नक्कीच आपल्याला देखील बेस्ट ऑफ लक असेल. खूप सारा चांगलं मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त केलं. तर टॉस बॉक्समधून रिपोर्ट होतं टीम खुपरी ऑन द टॉस अँड डिसाइड टू बॅट फर्स्ट ओर टू कम बॉक्स. थँक्यू सो मच. एक रन तोडून काढली जाते. सन्माननीय रवींद्र भोईर यांच्या माध्यमातून प्रति विकेट हॅट्रिक, षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिक करता तब्बल 500 रुपयाची कॅश प्राइज खेळाडूंना दिलं जाईल. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. आपण पूर्वार्ध पाहिला उत्तरार्धामध्ये. इथून बॅटिंग करताना आपण पाहतोय अपोजिट टीम सिद्धेश्वर कोंडले संघ, सलामीची जोडी अक्षय आणि त्याच्या साथीने नंदन. अच्युत पाटील यांचा पुढचा बॉल. यावेळी मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू गली रिजन मधून थर्डमॅन क्षेत्राकडे निघून गेलाय. खऱ्या अर्थानं पाहतोय आपण धावसंख्येचा फळक 5 धावा धावफळकावरती जोडल्या गेल्यात. 18 बॉलमध्ये धावांचं आव्हान गाठायचं आहे. एकंदरीत टार्गेट ठेवला गेलाय 19 धावांचं टार्गेट आहे. बरं, तो लो स्कोरिंगच्या मॅचसाठी तुम्हाला हा संघर्ष करावा लागत असतो. आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहिलं हाय स्कोरिंगच्या मॅचेस लवकर चेस होतात, परंतु लो स्कोरिंगच्या मॅचसाठी तुम्हाला संघर्ष हा करावा लागत असतो. आणि टीम धनंजय स्पोर्ट्स चिंचगड संघाकडे सर्वात जमेची बाजू म्हणजे त्यांची भक्कम गोलंदाजी. आणि या भक्कम गोलंदाजीच्या जोरावरती या मॅचमध्ये कमबॅक करतील का? ज्या पद्धतीने सिद्धेश्वर कोंडले संघाने पहिल्या डावामध्ये भेदक गोलंदाजी केली होती, त्या पद्धतीची गोलंदाजी चिंचगड संघाला देखील करावी लागेल. 3 बॉलचा खेळ संपन्न झाला. अच्युत पाटील एक अनुभवी गोलंदाज आहेत. अनुभवाचा वापर योग्यरित्या करावा लागेल. क्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न, शफल झाले होते. ऑनसाईडमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही आहे. डॉट बॉल आलाय. मात्र प्रत्येक डॉट बॉल इथे थोडा का होईना परंतु दडपण निर्माण करणार आहे. स्ट्रायकर एंडवरती अक्षय आहेत. पहिल्या मॅचमध्ये सामनावीराचा पुरस्कार आपल्या नावावरती केला होता. नंदन आहेत त्यांना साथ देण्याकरिता. धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत 5 धावा, 18 बॉल आणि 19 धावांचं आव्हान जरी छोटं असलं तरी ते डोंगरा एवढं असेल, कारण वातावरण दमट आहे. पुढचा बॉल घेऊन अच्युत पाटील. यावेळेला लोअर फुल टॉस होता. समोरच्या दिशेने बॉलला खेळ. रोशन चेंडूपर्यंत पोहोचले, तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केले. काही क्षणासाठी असं वाटलं होतं की डेंजर एंडवरती आहेत अक्षय, परंतु रनिंग बिटवीन द विकेट चांगल्या पद्धतीची पाहायला मिळाली आणि क्षणामध्ये हा सिंगल धाव कंप्लीट केली. 6 धावा धावफळकावरती. चेंडू क्रमांक 5चा खेळ पूर्ण झालाय. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. मॅच रंगतदार अवस्थेत जाईल यात शंका नाही आहे, कारण ज्या पद्धतीने चिंचगड संघाचे प्रयत्न सुरू आहेत त्यांना माहिती आहे हा खेळ क्रिकेटचा अनिश्चिततेने भरलेला हा खेळ आहे. इथे जर प्रयत्न आपण जर केले तर मात्र यश देखील वाटायला येईल. अच्युत पाटील यांचा शेवटचा बॉल. सामना करेल लेफ्ट हँड बॅट्समन नंदन. खोलवर टप्पाचा बॉल ऑन साईडला फ्लिक केलाय. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. एक व्यतिरिक्त मात्र काही मिळणार नाही आहे. फर्स्ट ओव्हर कंप्लीट अच्युत पाटील यांची. धावसंख्या आपण पाहतोय बिनगडी बाद 7. बॅटिंग करत असताना दुसऱ्या डावामध्ये सिद्धेश्वर कोंडले संघ. आता इथून मॅचमध्ये चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये धावा काढायच्या आहेत त्या मात्र अवघ्या 12. पहिलं षटक थोडंसं चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळालं. अवघ्या 7 धावा अच्युत पाटील यांनी खर्च केल्यात. धनंजय स्पोर्ट्स चिंचगड संघाला इथून रणनीती आखावी लागेल. प्रयत्न प्रामाणिक ठेवावे लागतील, प्रयत्न करावे लागतील आणि प्रयत्न प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाही आहे. विजयाची डंका कोण फुंकणार, विजयाचं पारडं कोणाच्या बाजून झुकणार, तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल तर इथून संघर्ष हा दाखवावा लागेल. मानाची सन्मानाची स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम राखायचं असेल तर प्रयत्न करावे लागतील, प्रयत्न इथून दाखवावे लागतील. विनंती आहे की मॅच स्पीडअप करा, अतिरिक्त वेळ घेऊ नका. 12 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता आहे आणि अशा स्थितीमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज होत आहेत. आदित्यला आणले गेले. नेक्स्ट मॅच FDC कुडूस विपक्ष खुपरी. एक चांगली लढत आपल्या भेटीला येईल.
जिथे टीम खुपरी संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. 3 षटकांची मॅच ही देखील पाहायला मिळेल. दुसऱ्या फेऱ्यामध्ये एकंदरीत आपण 3 सामने पाहतोय, ज्यातील पहिला सामना आपण मैदानाच्या आतमध्ये धनंजय स्पोर्ट चिंचगड विपक्ष सिद्धेश्वर कोंडले, जिथून टीम कोंडले संघाला 12 बॉलमध्ये 12 धावा काढायच्या आहेत. या 12 धावांपासून रोख लावली जाईल का? या 12 धावसंख्या मात्र कुठेतरी थांबवल्या जातील का? स्ट्रायकर एंडवरती नंदन. आदित्याचा पहिलाच बॉल असेल, सामना करेल लेफ्ट हँड बॅट्समन नंदन. षटकातला पहिला बॉल, अकुट टप्प्याचा बॉल, ही चुकी केली या गोलंदाजानं आणि तिथे डीप मिड विकेट मध्ये टिपलाय झेल. फलंदाज नंदनचा संपलाय खेळ, स्वतःवरती निराश. पहिली विकेट आली आहे सिद्धेश्वर कोंडले संघाची. मिस्टर नंदन बॅक टू द डगआउट. रुपेश पवार यांच्याकडून विकेट हॅट्रिक करता 1000चं कॅश प्राइज असेल. पहिली विकेट इथे मात्र गमावली. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे. 12 बॉल आणि 12ची गरज होती, तिथे मात्र पहिली विकेट आली आहे. नुकतीच रायगड प्रीमियर लीग संपन्न होताना पाहिली. ठाणे युवा विपक्ष रायगड युवा अशी मॅच आपण पाहिली, जिथे 6 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता होती रायगड संघाला आणि सामना बरोबरी सुटला. सुपर ओव्हर झाली आणि ठाणे युवा संघाने तो सामना जिंकला. लो स्कोरिंगची मॅच ती देखील होते आणि तिचं त्याच पद्धतीचं चित्र या मॅचमध्ये पाहायला मिळेल का? गोलंदाज आदित्यने विकेट्स मिळवले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राकेश काठोळे येत आहेत. अनुभवी खेळाडू आहेत, अनुभवाचा योग्य वापर करावा लागेल. नंदन बाद झाले, जबाबदारी त्यांना स्वीकारावी लागेल. मिस टाइम स्ट्रोक, टॉप एज होता आणि इथून मात्र प्रयत्न करणं गरजेचं होतं का, हा एक प्रश्नचिन्ह आहे. कारण लो स्कोरिंगच्या मॅचमध्ये तुम्हाला प्रयत्न दाखवावे लागतील. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 8 धावा या सामन्यामध्ये चुरस रंगत वाढताना पाहायला मिळते. लो स्कोरिंगची मॅच आहे, परंतु धनंजय स्पोर्ट चिंचगड संघ सांगतोय की आमच्या रक्तामध्ये संघर्ष आहे आणि शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही संघर्ष करणार आहोत. जय पराजय हा पुढचं गोष्ट आहे, परंतु युद्धामध्ये ज्या वेळेला आपण उतरतो त्या युद्धामध्ये तुम्हाला साम दाम दंडभेद या गोष्टींचा वापर करावा लागत असतो. तो मात्र चिंचगड संघाकडून पाहायला मिळेल का? धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत 8 धावा धावफलकावरती आहेत. अजून देखील पाहिलं तर विजयाकरिता 11 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत मॅचमध्ये 10 बॉल 11ची गरज. रफ अँड टफ मॅच. इथून एखादा डॉट बॉल आला तर निश्चितपणाने थोडासा कविडा प्रेशर निर्माण होईल सिद्धेश्वर कोंडले संघासमोर. इथे फील्ड रचनेमध्ये सातत्याने बदल होताना पाहतोय. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. इथे मात्र पाहिलं तर पंच आमच्या बाजूला वळण घेत आहेत. आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. एक्स्ट्रा रन मिळेल, मात्र एक्स्ट्रा धावा कुठेतरी रोखाव्या लागतील. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत आहे 9 या अंकावरती. पुन्हा एकदा 10 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता. शांतमय वातावरण, दमट वातावरण. षटकातला पुढचा बॉल. यावेळेला मात्र फुल्लर लेनचा बॉल ऑन साइडला फक्त फ्लिक केलाय. स्क्वेअर लेग मध्ये हा बॉल आहे. पहा शिक्षणात पाहता पाहता इथून मात्र काय घडले देखील पाहावं लागेल. तर इथून मात्र विकेट आली आहे. खऱ्या अर्थानं फलंदाज अक्षय इथे धावचित होत आहेत आणि हा दुसरा धक्का सिद्धेश्वर कोंडले संघाला.
सामना आता मात्र दोन्ही बाजूने झुकलाय. धनंजय स्पोर्ट चिंचगड पुन्हा एकदा कमबॅक करताना शिरकाव करताना या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. राईट मोर द विकेटने पुढचा बॉल यावेळी मात्र सिलिमी डाऊन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एक धाव इथे आली आहे, एक धाव मात्र मिळतीये. आता इथून मात्र धावसंख्या 1 ने पुढे सरसावतीये. 12 धावा धावफळकावरती. 6 बॉल आणि 7 धावांची गरज. पहा मी मगाशीच उल्लेख केला होता की हाय स्कोरिंगच्या मॅचेस लवकर चेस होतात, परंतु लो स्कोरिंगच्या मॅचेस तुम्हाला संघर्ष करावा लागत असतो आणि तो संघर्ष पाहायला मिळालाय दोन्ही टीम्स दरम्यान. असं वाटत होतं की हा सहजरित्या सामना सिद्धेश्वर कोंडले संघ आपल्या खिशामध्ये टाकेल, परंतु मी सुरुवातीलाच उल्लेख केला होता धनंजय स्पोर्ट चिंचगड संघाकडे सर्वात जमेची बाजू म्हणजे त्यांची भक्कम गोलंदाजी आणि या गोलंदाजीच्या जोरावरती पुन्हा एकदा या मॅचमध्ये कमबॅक करत असताना धनंजय स्पोर्ट चिंचगड अनेक अनुभवी खेळाडू आहेत. परंतु दुसऱ्या बाजूने पाहिलं तर फलंदाज राकेश काठोळे आणि ऋषभ पाटील यांना चांगला खेळ दाखवावा लागेल. जय पराजय कोणाच्या वाट्याला जाईल, आजचा दिवस कोणाच्या नावावरती राहील, या स्पर्धेचाच पहिला गोड दिवस. 6 बॉल आणि 7 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 3 मध्ये वाडा एक्सप्रेस गोलंदाज आपण पाहतोय मेघन पाटील. कंपल्सरी चेसिंग आहे या स्पर्धेचा नियम. पहिला बॉल तेज तरार वेगवान बॉल. एक्सप्रेस डिलिव्हरी पाहायला मिळाली मेघन पाटील कडून. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. प्रत्येक डॉट बॉल इथे मात्र दडपण निर्माण करतोय. मॅच होती कुठे, मॅच आली आहे कुठे. जी मॅच जनरल ऑर्ड मध्ये होती ती आता आयसीओ ऑर्ड मध्ये पोहोचली आहे. रफ अँड टफ मॅच टॉप गेअर मध्ये पोहोचते आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत 5 धावांची गरज आहे 7. मेघन पाटील राईट मोर द विकेटने पुढचा बॉल यावेळेला बिग हिट केलाय. मिस टाइम स्ट्रोक आहे का, पकडो कॅच जितो मॅच. फलंदाज बाद. काय निर्णय कळवायचा आहे. बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी. अखेरकार त्याला नशिबाची साथ मिळाली. पहा क्षेत्ररक्षकाने झेल टिपला देखील होता, परंतु अंतिम क्षणाला त्याच्या पायाचा स्पर्श बाउंड्री लाईनला झाला आणि त्यानंतर पंचांनी षटकार घोषित केला. चला मॅच ऑन करा. मॅच सुरू करायची आहे. विनंती आहे टीम चिंचगड संघ लगेच मॅच सुरू करा. हा जर झेल आला असता तर मात्र कमबॅक केलं असतं पुन्हा एकदा मॅच मध्ये. आता या मॅच मध्ये चेंडू शिल्लक आहेत ते 4 आणि धावेची गरज आहे फक्त आणि फक्त 1. राकेश काठोळेने हा षटकार लगावून पुन्हा एकदा विजयाच्या उंबरट्यावरती आणून ठेवले टीम सिद्धेश्वर कोंडले संघाला. या स्पर्धेची पहिली रात्र आणि या पहिल्या रात्रीमधला हा झुंजार सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ओर द विकेटने पुढचा बॉल आणि इथून विजयाची डंका फुंकली आहे सिद्धेश्वर कोंडले टीमने. अभिनंदन टीम कोंडले अँड हार्ड लक टीम. तर प्लेयर ऑफ द मॅच नंदन पाटील. सिद्धेश्वर कोंडले संघाचे सामनावीर ठरतायत. नंदन आपण मंचावरती यायचं आहे. ज्यानं खूप चांगली गोलंदाजी केली. अवघ्या 2 धावा खर्च केल्या, 2 महत्त्वाच्या विकेट्स टिपल्या.